पोकरा 2 अंतर्गत फक्त त्याच एफपीसी पात्र ठरतात जिथे पोकरा 2 हा प्रकल्प राबवला जात आहे आणि तुमच्याकडे म्हणजेच एफपीसी कडे किमान 250 शेतकरी म्हणजे 250 शेतकरी सभासद असणं आवश्यक आहे। याशिवाय तुमची जी वार्षिक उलाढाल आहे ती प्रस्तावित प्रकल्प किमतीच्या किमान 5% तरी असणं आवश्यक आहे। मग ही जी उलाढाल आहे ती फक्त आणि फक्त कृषी व्यवसायामधूनच झालेली असणं आवश्यक आहे आणि ती तुमचे जे सीए आहेत तर त्यांनी प्रमाणित केलेली पण असणं आवश्यक आहे। त्यानंतर एफपीसी कडे किमान 3 लाख रुपये तरी भाग भांडवल असणं आवश्यक आहे। तुमचं पेडअप कॅपिटल मिनिमम 3 लाख रुपये तरी असायला पाहिजे। याशिवाय किमान 2 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट तुम्हाला सादर करायचा आहे आणि महत्वाची अट अशी आहे की तुमची जी एफपीसी आहे ती लॉस मध्ये नसायला पाहिजे, कोणतीही थकबाकी तुमच्यावर नसायला पाहिजे किंवा तुमच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये कुठलाही निगेटिव्ह रिमार्क्स नसायला पाहिजे आणि तुम्ही जो काही प्रकल्प सुरू करणार आहात तर त्यासाठी जी जमीन लागणार आहे तर एकतर ती एफपीसीच्या नावावर पाहिजे किंवा जर तुम्ही रेंटेड जमीन जर घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करायची आहे जी की कमीत कमी 21 वर्षाची असणं आवश्यक आहे। धन्यवाद।